आज आपण चौथं प्रकरण उच्च दाब आणि कमी दाब सबस्टेशन चा अभ्यास करणार आहे। सबस्टेशन म्हणजे काय मला ते पहिला बघूया आपण। सबस्टेशन म्हणजे काय असं ठिकाण ज्या ठिकाणी विद्युत ऊर्जेचं वहन आणि वाटप केले जाते। कळते का बघा, जी विद्युत ऊर्जा तयार केली जाते त्याला काय म्हणतो आपण जनरेटिंग स्टेशन म्हणतो। विद्युत ऊर्जा निर्मिती ज्या ठिकाणी केली जाते त्याला काय म्हणतो जनरेटिंग स्टेशन म्हणतो आपण। ते विद्युत ऊर्जा आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आणले त्याला काय म्हणतो आपण पारेषण म्हणतो। पारेषण तर सबस्टेशन मध्ये काय केलं जाते पारेषण किंवा त्याला वहन म्हणतो आपण। सबस्टेशन मध्ये काय केलं आपण सबस्टेशन म्हणजे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी त्या विद्युत ऊर्जेचं वहन आणि वाटप, वहन म्हणजे ट्रान्समिशन आपण म्हणतो। ट्रान्समिशन पण केलं जाते आणि वाटप पण केलं जाते आणि अशा ठिकाणी ट्रान्सफॉर्मर वापरून केलं जाते। मग त्याचं स्टेपअप केलं जाते किंवा काही वेळा स्टेप डाऊन केलं जाते। अशा ठिकाणाला काय म्हणायचं सबस्टेशन। कळतं काय वाक्य बघा, सबस्टेशन म्हणजे काय विद्युत दाबाच्या आवश्यकतेनुसार दाबामध्ये बदल करून, विद्युत दाबाच्या आवश्यकतेनुसार दाबामध्ये बदल करून वहन म्हणजे ट्रान्समिशन व डिस्ट्रीब्युशन म्हणजे वाटप ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने केले जाते। अशा ठिकाणाला काय म्हणायचं सबस्टेशन। आपल्या जवळचं सबस्टेशन कुठलं तुम्हाला माहिती आहे? आपल्या ठिकाणी जवळचं सबस्टेशन कुठलं आहे? कुंभज आहे। त्याचबरोबर इकडे या ठिकाणी सावडे सबस्टेशन आहे। कशाला तुम्हाला सबस्टेशन म्हणजे काय? अशा या सबस्टेशनचे असे 4 प्रकार पडतात। सबस्टेशनचे किती प्रकार पडतात? 4। त्याचा पहिला आहे एचटी स्टेपअप सबस्टेशन। एचटी म्हणजे हाय टेन्शन, त्याला काय म्हणतो आपण उच्च दाब म्हणतो। उच्च दाब म्हणजे कुठला एचटी सबस्टेशन। तर उच्च दाब म्हणजे एचटी ज्या ठिकाणी वीज निर्मिती केली जाते अशा जनरेटिंग स्टेशन मध्ये 11 केव्हीचा दाब तयार होत असतो। किती? 11 केव्हीचा। मग अशा ठिकाणी तो जो 11 केव्हीचा दाब असतो त्या 11 केव्हीचं या सबस्टेशन मध्ये एचटी स्टेपअप सबस्टेशन मध्ये काय केलं जाते त्याचं स्टेपअप केलं जाते। हे जे सबस्टेशन आहे ते विद्युत निर्मिती केंद्राच्या जवळ बसवलेलं असते। समजा आता कराडमध्ये विद्युत कोयनेमध्ये विद्युत निर्मिती केली जाते तर लागूनच त्या ठिकाणी काय केले असते थोड्याशा अंतरावरती साधारण 1 किलोमीटर अंतरावरती 1 किलोमीटर 2 किलोमीटर अंतरावरती काय केलं असते हे अशा प्रकारचे सबस्टेशन तयार केलं असते। असेल काय आणि त्या सबस्टेशन ठिकाणी ते तयार झालेली विद्युत ऊर्जा ती नेली जाते आणि त्याचं रूपांतर त्याचं काय केलं असते त्याच्यामध्ये नावच आहे बघा स्टेपअप केलं असते। स्टेपअप म्हणजे काय विद्युत दाब काय केलं असते वाढवलं असते। त्या 11 केव्हीचं 33 किंवा 66 किंवा 130 किंवा 440 किंवा 200 केव्ही मध्ये कशावर 400 केव्ही किंवा 200 केव्ही ह्यामध्ये काय केलं जातं त्याचं आवश्यकतेनुसार त्याचं काय केलं असते त्याचं स्टेपअप केलं जातं। कळते का बघा, जिथे विद्युत निर्मिती केंद्र असते अशा ठिकाणी अशा जवळपास काय केलं असते हे सबस्टेशन उभा केलं असते। या ठिकाणी ते कशा साइन केलं जाते ट्रान्सफॉर्मर साइन केलं असते। स्टेपअप कशा साइन करणार आपण स्टेपअप ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने या ठिकाणी काय केलं जाते 11 केव्हीची विद्युत निर्मिती तयार झाली असते। त्या विद्युत निर्मिती केंद्राचं काय त्या विद्युत दाबाचं काय केलं असते स्टेपअप केलं असते। कशाला तुम्हाला 11 केव्हीचं सर्वसाधारणतः 132 केव्ही किंवा 220 किंवा 440 केव्ही किलो व्होल्ट इतका काय केलं असतं दाब त्याचं काय केलं असतं त्याचं स्टेपअप केलं असते। आणि कशा साइन करतात ते ट्रान्सफॉर्मर साइन। असं हे पहिलं कुठलं सबस्टेशन म्हणजे त्याला एचटी स्टेपअप सबस्टेशन कळलं। त्यानंतर दुसरं आहे एचटी प्रायमरी सबस्टेशन। आता जे आपण एचटी कुठलं प्रायमरी सबस्टेशन जे ह्या ठिकाणी सबस्टेशन काय केलं आपण ह्याला स्टेपअप केलं ते स्टेपअप केलं समजा आपण 220 केव्ही काय केलं आपण स्टेपअप केले समजूया 230 केव्ही काय केलं आपण स्टेपअप केले त्याचं परत या सबस्टेशन मध्ये प्रायमरी म्हणजे ह्याला लागून असते हे थोड्या अंतरावर असते ह्याला लागून काय असेल काय हे थोड्या अंतरावर काय केलं असते मग साधारण एक 66 केव्ही मध्ये 220 केव्ही आपण काय केलं आपण स्टेपअप केले या ठिकाणी
त्या 220 केव्हीचं काय केलं असतं मग 66 केव्ही किंवा 33 केव्ही याच्यामध्ये काय करतात मग त्याचं स्टेप डाऊन करायचं. दुसरं सबस्टेशन कुठला आहे? स्टेप डाऊन सबस्टेशन आहे एसटी प्रायमरी सबस्टेशन. या ठिकाणी हे जे सुरुवातीला आपण किती केलं या ठिकाणी 11 केव्हीचं किती मध्ये केले आपण साधारण आता 132 मध्ये 33 66 असं म्हणतो आपण 33 66 किंवा 132 केव्ही किंवा 220 केव्ही याच्यामध्ये काय करतो आपण स्टेप अप करतो त्या पहिल्या स्टेप मध्ये. नंतर हे जे सबस्टेशन आहे याच्यानंतर एक सबस्टेशन असते त्याचं काय करतात समजा 220 केव्ही 220 केव्हीचं काय करणार आपण या ठिकाणी 66 केव्ही किंवा 33 केव्ही मध्ये काय करणार आपण त्याचं काय करणार स्टेप डाऊन करणार असं काय स्टेप डाऊन. असं हे दुसरं कुठलं एसटी प्रायमरी सबस्टेशन लक्षात काय. नंतर तिसरं जे एसटी सेकंडरी सबस्टेशन याच्या साह्याने त्या 66 केव्हीचं त्या 66 केव्ही किंवा 33 केव्हीचं 66 असं काय करणार किती मध्ये करणार आपण हे 33 केव्ही मध्ये काय करणार 33 किती मध्ये करणार मग 11 केव्ही करायचं काय तुम्हाला 66 चं काय करणार आपण ते 33 केव्ही मध्ये काय करतो आपण त्याचं स्टेप डाऊन करता येईल. त्याचं काय करणार आहे स्टेप डाऊन किंवा काही वेळा 11 केव्ही मध्ये कुठं 66 दोन्ही दिले आपण 66 33 केव्हीचं करणार आपण किती मध्ये करणार आपण हे 11 केव्ही मध्ये 11 केव्ही मध्ये काय करणार आपण रूपांतर म्हणजे काय केलं ते सुद्धा आपण व्होल्टेज काय केलो स्टेप डाऊन केलो. फक्त पहिल्या एसटी स्टेप अप सबस्टेशन मध्ये काय केलं आपण 11 केव्हीचं रूपांतर 132 किंवा 200 मध्ये रूपांतर केलं. नंतरच्या बाकीच्या मध्ये काय करणार आपण सगळे काय करणार आहे स्टेप डाऊन करणार आहे कळलं काय. असं हे कुठलं एसटी सेकंडरी. नंतर तिसरं आहे चौथं आहे एलटी डिस्ट्रीब्युशन. आता जे 11 केव्ही आहे या 11 केव्हीचं रूपांतर किती पण करणार आपण 11 केव्हीचं रूपांतर कशामध्ये करणार आपण जे आपण 3 फेज आपल्याला लागतो किंवा घरगुती आपल्याला लागतो किती लागणार आपल्याला 440 व्होल्ट 440 व्होल्ट किंवा 230 व्होल्ट एसी मध्ये काय करणार आपण त्याचं रूपांतर. या ठिकाणी सुद्धा काय असणार आहे हा काय एलटी डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये सुद्धा काय कुठला ट्रान्सफॉर्मर वापरायचा आपण याच्यामध्ये स्टेप डाऊनचा ट्रान्सफॉर्मर वापरायचा. फक्त म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये ह्या सबस्टेशन मध्ये फक्त काय करणार स्टेप अपचा वापरला आहे. बाकीच्या मध्ये तिन्ही मध्ये काय केलं आपण स्टेप डाऊनचा ट्रान्सफॉर्मर वापरला आहे. ह्या ठिकाणी मात्र आता किती 11 केव्ही आलाय 11 केव्ही व्होल्ट बरोबर काय 11 केव्हीचं काय करणार आपण काही वेळा परत काही लोक काय करतात 11 केव्हीचं 100 किलो व्होल्ट 100 केव्ही करतात काय काही ठिकाणी स्टेप अप करतात लक्षात घेतलं. या ठिकाणी आता एलटी डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन आहे या ठिकाणी मात्र जो आपण स्टेप डाऊन केलाय तो स्टेप डाऊन याच्यासाठी आता काय केलं आपण ह्या 11 केव्ही 440 व्होल्ट मध्ये केलो आपण 440 व्होल्ट बरोबर काय. आता इथं आपल्याला काय लागणार आहे इथे न्यूट्रल पण लागणार आहे 230 लागणार लक्षात आहे. मग या ठिकाणी मात्र काय करायचं ट्रान्सफॉर्मर जे वापरणार आपण ट्रान्सफॉर्मर कसला वापरणार आपण स्टेप डाऊनचा वापरणार बरोबर आहे. पण त्याचं प्रायमरी कसं असणार डेल्टा कनेक्टर असणार आहे. सेकंडरी जे काय आहे त्याचं प्रायमरीचं या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर वापरणार आपण समजा सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर वापरायचं समजा आपण असा त्याचं जे ट्रान्सफॉर्मरचं प्रायमरी जे कसं असणार त्याचं डेल्टा कनेक्टर असणार आहे आणि सेकंडरी कसं असणार याचा स्टार कनेक्टर असणार आहे कळलं काय. याच्यातला स्टार जो पॉईंट आहे हा कशा वापरणार आपण काय वापरणार न्यूट्रल वापरणार लक्षात घ्या. आपल्याला न्यूट्रलची गरज आहे आपला जो समोर जो ट्रान्सफॉर्मर आहे का तो जो कसा असणार आहे त्याच्यामध्ये न्यूट्रल कंट्रोल जेणेकरून न्यूट्रल तयार आहे कळलं का लक्षात घ्या तुम्हाला. असं हे ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय वेगवेगळे सबस्टेशन आहे कळलं तुम्हाला. जिथं वीज तयार होते त्या ठिकाणाहून इथंपर्यंत येऊपर्यंत असं हे वेगवेगळे सबस्टेशन मार्फत काय केलं असं इलेक्ट्रिक ऊर्जेचं काय केलं असते वहन म्हणजे वहन करून शेवटी डिस्ट्रीब्युट केले असते कळलं. परत तुम्हाला परत सांगू काय सबस्टेशन म्हणजे काय कळलं. सबस्टेशन म्हणजे काय ज्या ठिकाणी विद्युत ऊर्जेचं ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने केलं जात आहे त्या ठिकाणाला काय म्हणतो आपण सबस्टेशन म्हणतो आपण. सबस्टेशनचे एकूण 4 प्रकार पडतात. पहिलं एसटी स्टेप अप सबस्टेशन याच्यामध्ये काय केलंय जिथे विद्युत ऊर्जा तयार होते अशा ठिकाणी काय वापरतात त्या जवळपासच
हे स्टेशन उभा केलं असते. याच्यामध्ये त्या जी विद्युत ऊर्जा तयार झाली त्याचं काय करायचं, समजा 11 केव्ही तयार झालं असेल तर 11 केव्हीचं काय करणार आपण, स्टेप अप करणार आहे. किती करणार आहे, 132 किंवा 220 केव्ही करणार आहे. हे जर प्रायमरी सबस्टेशन, हे म्हणजे पहिलं सबस्टेशन झालं. तर याच्यामध्ये एसटी प्रायमरी सबस्टेशन या ठिकाणी काय करणार आपण, 220 केव्हीचं रूपांतर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने 66 किंवा 33 केव्ही मध्ये करणार आहे. नंतर पुढचं सबस्टेशन आहे एसटी सेकंडरी सबस्टेशन. याच्यामध्ये काय करणार आहे, 66 केव्ही किंवा 33 केव्हीचं रूपांतर कशामध्ये करणार आपण, हे या 66 केव्ही 33 केव्हीचं रूपांतर 11 केव्ही मध्ये करणार आहे. आणि एलटी डिस्ट्रीब्युशन जे सबस्टेशन आहे ते मात्र कसं काय, 11 केव्हीचं रूपांतर 230 व्होल्ट मध्ये करणार आहे. याचं मात्र ट्रान्सफॉर्मर कसला असणार, स्टेप डाऊनचा असणार, बरोबर आहे. पण त्याचं काय प्रायमरी कसं असणार आहे, डेल्टा करंट असणार. सेकंडरी कुठला आहे, स्टार करंट असणार. स्टार करंट का करायचं, कारण आपल्याला ह्या ठिकाणी काही वेळा 430 ला इथं पण न्यूट्रल लावणार आहे आणि 230 ला आपण काय करणार, आपल्याला न्यूट्रलची आवश्यकता असणार आहे. म्हणून न्यूट्रल काढण्यासाठी आपण काय करायचं मध्ये सेकंडरी कसं आहे, स्टार करंट असणार. कळलं. हे जे आता प्रकार पडले सबस्टेशनचे, हे कसे कार्यावरून पडले आपल्याला. त्याच्या कार्यावरून काय करायचे, असे 4 प्रकार पडले. कळलं. पुढचं याचा आता उभारणीवरून 2 प्रकार पडतात याचे. उभारणीवरून सुद्धा 3 प्रकार पडतात याचे. उभारणी म्हणजे कुठं उभारणी करायचं आहे, सबस्टेशन कुठं उभारणी करणार आहे, याच्यानुसार सुद्धा याचे काय प्रकार पडतात, 3 प्रकार. त्यातला पहिला आहे आउटडोअर सबस्टेशन. उभारणी प्रकार जे पडतात त्यातला पहिला प्रकार आहे पहिलं कुठं आहे, आउटडोअर सबस्टेशन. हे सबस्टेशन जे उभा केलं असते, आउटडोअर म्हणजे बाहेरच्या बाजूला मोकळ्या जागेत जे सबस्टेशन उभा करतात, अगदी जे मेन एसटी लाईन असते त्या लाईनला लागून जे मोकळ्या जागेत उभे करतात त्याला काय म्हणतो आपण, आउटडोअर सबस्टेशन म्हणतो. याच्यामध्ये जर बघितलं आपण सर्वसाधारणपणे 132 केव्ही चं रूपांतर 33 केव्ही मध्ये केलं जाते. मोठी लाईन असते बघा, टॉवर लाईन मोठे आहेत ना आपल्या रोडला, हायवे दिसतात बघा, अशा ठिकाणी काही या ठिकाणी जे उभं केले असतात. उदाहरणार्थ तुमचं समजा हायवेलाच इथं शिर्ली पुलाजवळ जे सबस्टेशन आहे ते कुठलं आहे, आउटडोअरचं आहे, म्हणजे बाहेरच्या बाजूला आहे, मोकळ्या जागेत उभा केलेला आहे. कळलं काय, अशा मोकळ्या जागेतून नाव काय त्याला, आउटडोअर सबस्टेशन म्हणते, बरोबर काय. ते साधारण एसटी लाईन मध्ये 132 केव्ही जर सप्लाय असेल, असा 132 केव्ही तर डायरेक्ट रूपांतर कशामध्ये करतात, ते 33 केव्ही मध्ये करतात. अशा सबस्टेशनला काय म्हणायचं, कुठलं म्हणजे आउटडोअर सबस्टेशन. आणि त्यानंतर दुसरा प्रकार आहे इनडोअर सबस्टेशन. दुसरा प्रकार आहे इनडोअर सबस्टेशन. इनडोअर म्हणजे काय, याच्यामध्ये आता काय केलं असतं, त्याच्यामध्ये इनडोअर मध्ये जे ट्रान्सफॉर्मर बसेल असतात ते एका खोलीमध्ये बसवणार. कळलं काय, ते ट्रान्सफॉर्मर असतात काय